इवन द कन्झम्पशन, राईट. चलो मी आता सम घेऊन आलोय. हा सम आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4, सॉरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 आणि पेज नंबर 116 असेल, 4 नाहीये, सॉरी 116 असेल. ऑफ कर. चलो मी आता कुठे आहे, 79 पण आपल्याला जायचं आहे. पेज नंबर 79 हा आपण नेक्स्ट करूया, पण त्याच्या आधी प्रॅक्टिकल हे पेज नंबर 116 ला जाऊया. 116. चला, दिस इज अ सम फॉर टुडे. आता नीट ऑब्झर्व करा, हेडिंगच आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. म्हणून आपण आज 2 सम करणार. आपण फक्त आतापर्यंत काय करत आलो, इन्कम अँड एक्सपेंडिचर बॅलन्स शीट. मग असे सुद्धा सम येणार की ज्याच्यामध्ये फक्त इन्कम, ते तुम्हाला सांगू शकता बोर्डर आलेले आहेत. नुसतं इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवा, कारण ते तुम्हाला जमलं पाहिजे. विदाउट बॅलन्स शीट तुम्हाला ते जमलं पाहिजे. जर सपोज तुम्हाला असं वाटलं की नाही सर हे जमत नाहीये, मग वर्किंग नोट मध्ये बॅलन्स शीट बनवा, नो प्रॉब्लेम. कन्सेप्ट लक्षात ठेवा, पण तुमचा मेन आन्सर विल बी इन्कम अँड एक्सपेंडिचर. मग तुमची बॅलन्स शीट नाही टॅली झाली तर वेळ कशा घालवताय, घालवूच नका. आणि आज आपण बॅलन्स शीट बनवणार, कारण आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचं. हां, सेकंड सम पण असंच असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर बॅलन्स शीट नसेल ड्रॉ केली तर करूच नका. केली राहून देत, आता तेवढे वाया जाणार. ठीक आहे, ती कुठेतरी दुसऱ्या ह्याला यूज करू. बरोबर आहे. बरं, नुसतं बॅलन्स शीट येणार नाही, येणार नाही. मी सांगतो तुम्हाला का नाही येणार, कारण त्या रिसीट अँड पेमेंट तुम्ही नीट बघा. बॅलन्स शीटचे मॅक्सिमम 4 आयटम असतात. मग नुसत्या 4 आयटमसाठी 12 मार्काचा क्वेश्चन नॉट पॉसिबल. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर भरपूर आयटम असतात. आणि बघा कसा सेंड केलाय पेपर. हा क्वेश्चन अक्षरशः धामपुट्टू 12 मार्काला. बघा आपल्याला आता काय काय मी म्हणून तुम्हाला सांगितलं. चला आपल्याला काय करायचं आहे, चल ये बाळा ये. सो व्हॉट वी हॅव टू डू नाउ. आणि दांड्या नको, काय झालं काल, आम्हाला आजार पण कळत. चला त्या इकडे लक्ष. सो फॉलोइंग इज अ रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बरोबर. चला आज फक्त आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचं आहे. पटकन इन्कम अँड एक्सपेंडिचर आखून घे. हे रिसीट अँड पेमेंट आहे. काय काय दिलंय चेक करूया. ह्याला सेटअप असं म्हणतो मी. बघा सबस्क्रिप्शन दिलंय. कुठलं आपलं इयर कुठलं आहे, म्हणजे यातलं CY कुठलं, PY कुठलं आणि NY कुठलं, हे मधलं दर वेळेला मध्ये असतं. हा, हे नीट बघा, हे नीट बघा. तुम्ही बोलताय ना. हा गुड. हे CY आहे, हे PY आहे आणि हे NY आहे. चला PY चं काय करायचं, PY मध्ये जाऊ देत म्हणजे लेस करणार. NY चं काय करायचं, लेस, म्हणजे हे दोन्ही लेस होणार आहेत. ऑल राईट. थांबा, घाई करू नका, पहिले समजून घ्या कम्प्लीट. आता काही करू नका, पहिले समजून घ्या. डिस्कस करू. 5-10 मिनिटं लागणार आहेत हा सॉल्व्ह करायला. पुढच्या ह्याला अजिबात वेळ लागत नाही. चला पुढे जाऊया. एंट्रन्स फी. चला परत कालच्या सारखं डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. काल काय होतं, काल काय होतं, हा पण काल काय होतं, हा नाही काल काय होतं, डोनेशन फॉर प्राइज फंड. डिस्ट्रीब्युशन नाही, प्राइज फंड. प्राइज फंड याला आपण काय केलं होतं, क्रॉस. क्रॉस याचा अर्थ काय, ह्याचं पोस्टिंग करणार नाही असं नाही, लायबिलिटीला करणार. आपण जी आतापर्यंत रूल नको म्हणाला, आपण जी प्रोसेस सेट केली त्याला हे एक्सेप्शन आहे. आपण काय म्हणतोय, सगळ्या रिसीट आपण इन्कमला घेऊन जातो. याला तसं करायचं नाही. फक्त हे दिस इज अ ओनली एक्सेप्शन. आपण याला कुठे टाकणार आहोत, डायरेक्ट लायबिलिटीला. आज आपण बॅलन्स शीट बनवत नाही, म्हणजे मग आज आपण याचं पोस्टिंग करणार. म्हणून मी ती फुली केली. आणि तशी सुद्धा ती फुली इंडिकेट काय करते तुम्हाला, की धिस यू हॅव टू पोस्ट इट टू द लायबिलिटी. चलो इंटरेस्ट, नो प्रॉब्लेम. आता हा नवीन साप आला बाबा. सेल ऑफ फर्निचर. फर्निचर सेल केलं, काय प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या खालचा जो आहे ना तो प्रॉब्लेम आहे. बुक व्हॅल्यू ₹8,000. बघा, हाऊ विल यू रीड दिस. मला तुमच्याकडनं हवं आहे. केतकी काय काय कळलं, काय व्हॉट यू अंडरस्टूड, काय अचल. हा बोल दीपंकर.
विकलं, मग हे 4500 काय दिसतात? हा, एवढे भेटतात ती माणसं मिळाले. हा, 8000चं फर्निचर 4500ला विकलं. मग काय झालं काय? मग यांनी घाटा कितीचा? 3500. दिस इज द मीनिंग ऑफ दिस. 8000चं फर्निचर कितीला विकलंय? कारण हे बघा ना, इथं रिसीट म्हणजे रिसिव्ड, पैसे मिळाले किती? सोडते बंद कर, फ्रंट बेसला बसून. सो 4500 आपल्याला पैसे मिळाले आणि मटेरियल म्हणतो फर्निचर जाताना मात्र किती व्हॅल्यूचं गेलं? 8000. आता रेकॉर्ड कसं करणार आपण? हे 4500 रेकॉर्ड करणार का? नाही, ते रेकॉर्ड झाले. हे काय? या रिसीट अँड पेमेंट मध्ये ते रेकॉर्ड झाले, त्याची नाही रेकॉर्डिंग होणार. मग रेकॉर्डिंग काय होणार? आता आपण बॅलन्स शीट बनवत नाही, बनवली असती तर असेट मध्ये येणार आहे. आणि तुम्ही केलाय हा, ही ऍडजस्टमेंट केली आहे तुम्ही प्रॉफिट ह्याला फायनल अकाउंट्स मध्ये, ही ऍडजस्टमेंट केली आहे. लेस सोल्ड, फर्निचर मधनं सेल करणार किती अमाऊंटचं? 8000. 4500 इथं आले, त्यामुळे त्याचं पोस्टिंग होणार नाही. मग अजून एक कशाचं पोस्टिंग होणार? लॉसचं बुक करणार. लॉस कुठे बुक करणार? एक्सपेंडिचरला. एक प्रकारचा तो एक्सपेंडिचर आहे. म्हणजे आपल्याला याचं काय? लॉस बुक करायचं आहे. कुठे? एक्सपेंडिचरला. किती? 3500. कसा काढला? दिस मायनस दिस. सो सेल ऑफ, हे नवीन प्रकार आला, सेल ऑफ फर्निचर. अंडरस्टूड? चला आता इकडे जाऊया. सॅलरीज माहिती आहे, रेंट. मी मगाशी पण बोललो होतो, काय आहे की जसं सबस्क्रिप्शन तसं म्हणजे इन्कमला जसं PYCY NY आलं तसं आता एक्सपेन्सला पण येऊ शकतं. बघा, रेंट मध्ये इन्क्लूड केलंय 17-18. आपलं कुठलं वर्ष आहे? हे काय आहे? प्रिव्हियस इयरचं काय करावं लागेल? मायनस करा. लॉजिक कळलंय. प्रिव्हियस इयरचं प्रिव्हियस इयर मध्ये जाऊ देत, नेक्स्ट इयरचं नेक्स्ट इयरचं, करंट इयरचं येऊ द्या. करंट इयरचं जे ह्याच्यातनं आपण आता ह्या अमाऊंट मध्ये ते इन्क्लूड आहेत म्हणतात ना, इन्क्लुडिंग म्हणजे ह्याच्यात ते इन्क्लूड आहेत, म्हणजे आपण ह्याच्यातनं ते मायनस करणार. आणि व्हॉट नेक्स्ट? ह्याचा सेकंड पोस्टिंग कुठे घेणार? आत्ता नाही घेणार, कारण आपण बॅलन्स शीट बनवतच नाही. पण असती तर कुठे? ओपनिंग बॅलन्स शीटला येणार. प्रिव्हियस इयर बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट. असेट का लायबिलिटी? वाय? पेबल आहे. पेबल मागच्या वर्षी राहिले म्हणून या वर्षी पे केले. याचा अर्थ असा आहे, मीनिंग ऑफ दिस. का पे केले या वर्षात? कारण मागच्या वर्षी राहिले होते. हे तुम्हाला आता लॉजिक याचं सेट करायचंय किंवा याचं अंडरस्टँडिंग हे असं करायचंय. नाही तर काय पैसे वरती झालेत लोकांना, घ्या अजून एक घ्या, अजून मागच्या वर्षीचे पैसे घेऊन जा, असं तर नसणार आहे, ऑब्विसली नसणार आहे. सो मागच्या वर्षीचे राहिले म्हणजे दिस वी आर गोइंग टू कॉल इट ॲज आउटस्टँडिंग फॉर PY. आउटस्टँडिंग फॉर PY. मग हेच तर वर्ड आपण इकडे वापरतोय. सेम झालं. चला आता पुढे, म्हणजे हे आपण लेस करणार. पुढे जाऊया. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट आपण घेणार का आता? फिक्स डिपॉझिट का नाही घेणार? कारण आज नाही घेणार, बाकीच्या वेळेला घेणार. जनरल एक्सपेन्स. आता जनरल एक्सपेन्स मध्ये परत काहीतरी अजून काहीतरी नवीनच काहीतरी करून ठेवलं, इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयर. हे पण लेसच, कारण नेक्स्ट इयर पण नको आहे आपल्याला. म्हणजे हे सुद्धा आपण याच्यातनं मायनस करणार. बरोबर आहे? ह्या अमाऊंट मधनं ही अमाऊंट काय म्हणणार? पेड फॉर प्रीपेड किंवा पेड फॉर नेक्स्ट इयर. स्पोर्ट्स मटेरियल परचेस नाही. असेट कशावर डिपेंड आहे? जर खाली ऍडजस्टमेंट असेल तर. नाही, तुम्ही 90% ऑफ द केस मध्ये त्याचं आपल्याला एक्सपेन्स बरोबर आहे, पण त्याचं आपल्याला कन्झम्पशन काढायचं असतं.
चेक करूया यावेळेला कन्झम्पशन आहे का. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आता कन्झम्पशन पण चालू. हे दोन पार्ट हे तर तुम्हाला माहिती आहेत, यू नो दिस. चला आता आपल्याला ऍडजस्टमेंट बघूया. 4च ऍडजस्टमेंट यार, मस्त मजा, सुपर. असं सम पाहिजे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, हे कोणाला मार्क करू? करंट इयरला. यू नो दिस, माहिती आपल्याला करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे. चला पुढे जाऊया. आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाउंटेड टू 1000. रेंटला मार्क करतो. रेंटला दिस इज हिडन ऍडजस्टमेंट आणि ही एक्सप्रेस ऍडजस्टमेंट आहे, दोन्ही लक्षात ठेवा. नंतर एंट्रन्स फी टू बी ट्रीटेड एज रेव्हेन्यू इन्कम. बोला काय करू? रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करा असं सांगितलंय. काय? एंट्रन्स फी. मग ही ऍडजस्टमेंट आहे किंवा काय ऍडजस्टमेंट आहे? तसंच असतं. आपण रेव्हेन्यू, आपण हे बघा रेव्हेन्यू रिसिट्स आणि कॅपिटल रिसिट्स असं बायफर्केशन केलं. पण मी काय सांगितलं तुम्हाला, आपण रेव्हेन्यू असू दे तर कॅपिटल असू दे, ती एक्सेप्शन फक्त ती डोनेशन फॉर स्पेसिफिक डोनेशन, बाकी सगळ्या उचलून आपण इन्कमला टाकतोय. म्हणजे आपण सगळ्या रेव्हेन्यू रिसिट म्हणूनच ट्रीट करतोय. रेव्हेन्यू असेल तर ती इन्कमला जाणार आहे. ते काय म्हणतात स्पेसिफिक सांगणे तुम्हाला. थोडक्यात त्यांना असं सांगायचंय की एंटायर एंट्रन्स फी रेव्हेन्यू म्हणून ट्रीट करा. मग तसं सुद्धा आपण रेव्हेन्यू म्हणूनच ट्रीट करतो. म्हणजे फॉर अस दिस इज नॉट एन ऍडजस्टमेंट, म्हणून मी ह्याला स्टिक करून टाकतो ना. आपण काही करणारच नाही. ओके सर, आम्ही तसंच करतो. वी डू इट इन दिस वे म्हणून आपण रेव्हेन्यू म्हणूनच ट्रीट करतो. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1/4. एक तर हा स्टॉक आहे आणि हा 1/4चा आहे. 1/4 म्हणजे कधी? ओपनिंगची डेट आहे. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे कशाचा? स्पोर्ट्स मटेरियलचा. आणि मग हा कुठला आहे? ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक जर असेल तर आपल्याला ते कशासाठी यूज करायचं आहे? मटेरियल कन्झम्पशन काढायला. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय मटेरियल कन्झम्पशनचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, ओपनिंग स्टॉक ऍड क्लोजिंग स्टॉक मायनस. म्हणून मी त्याला 2 टिक केल्या. डन. चलो लेट अस स्टार्ट. आता आपण स्टार्ट करूया. मार्किंग सगळं झालेलं आहे. इथं लिहून टाका इन द बुक्स ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा, इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडेड, समथिंग लाईक दिस. एक बुक, एकच पेज आपल्याला सफिशियंट आहे, राईट. आणि आपला कस्टमरी फॉर्मॅट ऑफ सबस्क्रिप्शन, दिस इज अवर कस्टमरी सबस्क्रिप्शन फॉर्मॅट. फॉर्मॅट लिहिलाय का? काही केलेलंच नाही हो सर, मी खूप बिझी आहेस ग तू, खूपच. काय एवढं आहे काय? कॉलेज तर अजून चालू व्हायचं आहे ना. मग अरे कॉलेज चालू झाल्यावर काय कराल काय तुम्ही? बघा कुणाचंही फॉर्मॅट रेडी नसणार आहे. कॉलेज तुमचं चालू होऊन द्या, उद्याच होणार ना. हां, अब पता चलेगा आटे दाल का भाव. चला झालंय. सबस्क्रिप्शनला आपण काय करतो? हे मक्खन तुझे काय पोझिशन आहे? हे लिहिलंय सगळं फॉर्मॅट. चलो आपल्याला काय लिहायचं आहे? आउटरची फिगर आपण कुठे लिहितो? इनरला. चला घेऊन टाका आउटरची फिगर इनरला 52. बर आता ह्या 2 फिगर, बाकी काही ही फिगर आपण घेत, या 2 फिगर कुठे टाकायच्या? दोन्ही लेसला. फक्त पीवायच्या समोर पीवाय, एनवायच्या समोर एनवाय करा. डू इट. पीवायच्या समोर पीवाय, एनवायच्या समोर एनवाय. आणि आता बाकी काही करू नका. अनुष्का याचा पुढचा सम तुम्ही माझ्या समोर करणार आहात. हे घ्या 4000 3500. बरं या दोघांनाही, या दोन्ही हिडन ऍडजस्टमेंट आहेत. हे 4000 कुठे जाणार? प्रीवियस इयर बिलोंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट, म्हणजे ओपनिंगला जाणार. आणि हा नेक्स्ट इयर बिलोंग्स टू क्लोजिंग बॅलन्स शीट, म्हणजे हा जाणार क्लोजिंग बॅलन्स शीटला. हा कुठे जाणार? ओपनिंग बॅलन्स शीट जर आपण बनवली तर हा कुठे टाकणार? असेट का लायबिलिटी? असेटला. इन्कम आउटस्टँडिंग इज अन आणि या 3500 लायबिलिटी. बोला दीपंकर काय? लायबिलिटी.
इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लायबिलिटी, इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. हे लायबिलिटी टाकणार, हे लायबिलिटी करंट इयरला, हे असेट प्रिव्हियस इयर. बघा म्हणजे खरं ना तुम्हाला एक लिंक, मला तिथं वेळ सुद्धा लागता कामा नये विचार करायला, इतकं ते लिंकिंग फिक्स करून टाका. हे काय आहे, ओपनिंग मधला असेट, हे क्लोजिंग मधली लायबिलिटी. एवढी क्लिअरिटी यायला हवी आहे तुम्हाला. आता अक्षरशः 25 मिनिटात समजतो हा, 25 मिनिटात समजतो. चलो कमिंग बॅक. आता आपण काही करणार आहोत का इथं? नाही का, कारण बॅलन्स शीट बनवायचीच नाहीये. ऑल राईट, मग कशाला लक्ष द्या. चला नेक्स्ट जाऊया पुढं. एंट्रन्स फी. एंट्रन्स फी रेव्हेन्यू म्हणून ट्रीट करायचं आहे. म्हणजे आपण इथून उचलणार आणि काय करणार, स्ट्रेट फॉरवर्ड घेऊन टाका आउटरला. एंट्रन्स फी 8000 आउटरला स्ट्रेट फॉरवर्ड, काही विचार सुद्धा करायचा नाही. एंट्रन्स फी 8000 ही आहे. डोनेशन आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं नाहीये. का, कारण ते स्पेसिफिक डोनेशन आहे. आपण डायरेक्टली लायबिलिटी टाकणार. आज आपण लायबिलिटी बॅलन्स शीट बनवत नाही, कारण का माझ्यावर नाही आहे, त्यांनी सांगितलंय बनवू नका. आणि आपल्याला त्याची पण प्रॅक्टिस आली पाहिजे म्हणून आपण बनवत नाही, तर आपण प्रॅक्टिसला बनवली असती. इंटरेस्ट, इंटरेस्टला काही ऍडजस्टमेंट नाही, जाऊन दे. इन्कमला आउटरला इंटरेस्ट. नेक्स्ट सेल ऑफ फर्निचर. हे आपण मगाशीच डिस्कस केलंय. हे ऍक्च्युली बाकी काही नाहीये, लॉस आहे. इन्कम आणि एक्सपेंडिचरला फक्त लॉस बुक करणार, आणि हा जो सेल आहे हा बॅलन्स शीटला फर्निचर मधनं मायनस करणार. पण आपण बॅलन्स शीट बनवत नाही, त्यामुळे सेकंड इफेक्ट देणार नाही. पण हा सिंगल इफेक्ट जो आहे तो देणार. तो आपण मगाशी डिस्कस केला. लॉस कुठे बुक करणार, चला एक्सपेंडिचरला. लॉस ऑन सेल ऑफ मशीन नाही, फर्निचर करा. फर्निचर आहे ना, काय आहे, हा फर्निचर आहे, मशीन नको. आणि मी बघा कसं कॅल्क्युलेशन केलंय तिथं. 8000 मायनस 4000 हे कॅल्क्युलेशन लगेच दाखवा तिथं. आणि आउटरला 3500. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर डन. चला इकडे येऊया. सॅलरीज, याच्याच खाली सॅलरीज बुक करून टाका आउटरला. एक्सपेंडिचरला 2 सॅलरीज आउटरला, 2 सॅलरीज आउटरला. रेंट, रेंट मात्र माझ्या बरोबर बघा. एक हिडन ऍडजस्टमेंट, एक एक्सप्रेस ऍडजस्टमेंट, म्हणजे 4 लाईन. बघा रेंटला एक हिडन, एक एक्सप्रेस, म्हणजे टोटल 4 लाईन्सची ऍडजस्टमेंट. रेंट इनरला लिहिलंय मी आणि 2 लाईन बुक केल्यात. आणि त्यातली हिडन ऍडजस्टमेंट आहे ती लगेच करायची. तिचं काय करायचंय, लेस आउटस्टँडिंग फॉर PY. लेस आउटस्टँडिंग कुठून काढले, हे आहेत ते 2000. हे 2000 मागच्या वर्षीचे आहेत म्हणून मी ते लगेच लेस केले. लेस आउटस्टँडिंग फॉर PY 2000 डन. लेस आउटस्टँडिंग फॉर PY. व्हॉट इज नेक्स्ट, पुढे जाऊया. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, याच्या खाली घेऊन टाका. इलेक्ट्रिसिटी चार्जेस राइट ओव्हर हियर. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. नंतर फिक्स डिपॉझिट पोस्टिंग करणार, कारण बॅलन्स शीटला करायचं, आज बॅलन्स शीट करत नाही. प्रिंटिंग अँड स्टेशनरी करणार का, येस. व्हॉट इज द प्रॉब्लेम, घ्या प्रिंटिंग अँड स्टेशनरी. एक्सपेंडिचरला प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस मध्ये परत एकदा हिडन ऍडजस्टमेंट आहे. मग ते पण, आणि एकच हिडन ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण इनरला लिहिणार आहोत. चलो पण मला स्क्रोल डाऊन करायला लागेल आणि मग जनरल एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायला लागेल. जनरल एक्सपेन्सेस लिहून टाका आणि त्याची हिडन ऍडजस्टमेंट लगेच कॅरी आउट करा. लेस पेड फॉर NY किती आहेत, 500. हे बघा इथे दिलेत, घ्या. 5500 मायनस 500 आउटरला 5000. उद्यापासून हे सगळं भरलेलं असेल, ती मुलं यायला सुरुवात होतील.
जी आता सकाळी येत आहेत, उद्यापासून ती ब्रेक होईल. त्यामुळे आपण तसं सुद्धा हे आज सकाळी हेच झालंय. सो सकाळची बॅच पुढे आहे, इव्हनिंगची बॅच माग आहे, एक नाही आत्ता तरी. चलो, सो नेक्स्ट इथपर्यंत झालं, जमलं. आता काय करायचं आहे, स्पोर्ट्स मटेरियल. आपल्याला 2 ऍडजस्टमेंट आहेत, म्हणजे 4 लाईन्स. इनरला घ्या स्पोर्ट्स मटेरियल 1 2 लाईन्स बुक करायच्या आहेत, कारण 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड 40,000 आणि इनरला लिहायचं आहे. डन. चलो पुढे जाऊया. याचं काही पोस्टिंग करतोय आपण? नाही, वी आर नॉट डुईंग एनिथिंग. याचं आपण काही करत नाही आहोत, आज करत नाही आहोत, रोज नाही, आज करत नाही आहोत. का? कारण ते बॅलन्स शीटला जाते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY कुठे लिहिणार मी? काय ऍड मध्ये? कुठल्या ऍड मध्ये? सबस्क्रिप्शन या इथं, बरोबर ना? लिहा ओव्हर हिअर. ऍड आउटस्टँडिंग फॉर CY 4,500. ऍड आउटस्टँडिंग फॉर CY 4,500. याचं सेकंड पोस्टिंग कुठे येतं? असेटला. कुणाच्या? ओपनिंग का क्लोजिंग? CY बिलॉंग्स टू क्लोजिंग. CY बिलॉंग्स टू क्लोजिंग. असेटला क्लोजिंगच्या. पण आज आपण बनवत नाही, आज सगळं माफ आहे. चला, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. चला, आता आपलं रेंट कुठे आहे? इथं. करंट इयरचं मात्र आपण ऍड करणार, म्हणजे ही नॉर्मल तुमची ऍडजस्टमेंट आली आउटस्टँडिंग रेंटची. चला ऍड करा. आउटस्टँडिंग फॉर CY आणि आउटरला घेऊन या. टेक इट टू द आउटर कॉलम. याचं सेकंड पोस्टिंग कुठे होणार? कोण म्हणते? एक्सपेन्स आउटस्टँडिंग. मी म्हणतोय ना, त्या 4 इतकं कन्फ्युजन करतात ना, भयानक कन्फ्यूज करतात तुम्हाला. ते कन्फ्यूज होऊ नका. एक्सपेन्स आउटस्टँडिंग इज अन लायबिलिटी. चला, पण इथं आपण करणार नाही. आपण डायरेक्टली एंट्रन्स फीचं काही करणार आहोत का? नाही, कारण ती रेव्हेन्यू आपण ट्रीट केली आहे. आता स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, हा ओपनिंग आहे तो ऍड करा, क्लोजिंग आहे तो मायनस करा. इतकी सिंपल ऍडजस्टमेंट आहे टू फाइंड आउट मटेरियल कन्झम्पशन. चला, कुठे करणार? स्पोर्ट्स मटेरियल मध्ये. चला, स्पोर्ट्स मटेरियल माझं खालच्या साईडला आहे. ओके, घ्या. ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक मायनस आणि फिगर आउटरला. ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक मायनस, फिगर आउटरला. ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक मायनस, फिगर आउटरला. याला म्हणतात मटेरियल कन्झम्पशन. कन्झम्पशनची कन्सेप्ट कळली, काय करायचंय? बरं, आता ओपनिंग स्टॉकची आपण सेकंड पोस्टिंग कुठे करणार? ओपनिंग बॅलन्स शीट. असेट का लायबिलिटी? असेट. स्टॉक इज अन असेट. आणि क्लोजिंग स्टॉक कुठल्या? क्लोजिंग बॅलन्स शीटला. ओपनिंगला, क्लोजिंगला. चलो, ऑल राईट, मुव्हिंग ऑन. आता काय राहिलं? डन, फिनिश. म्हणलं ना 10 मिनिटात संपवणार आहे. आता काय करायचंय? थांबा, आधी हे क्लोजिंग करायचं आहे. लेट अस क्लोज दिस. पहिले जे नाही त्याला डॅश करा. या तिघांची टोटल लिहा, त्यातनं हे 2 मायनस करा आणि मला आउटरची फिगर सांगा. हे नाही आहे ना, म्हणजे नाही त्याला डॅश कर. पहिले केलं. या तिघांची टोटल तरी हे तर 0च आहे, आणि त्यातनं हे 2 मायनस कर आणि आउटरला लिही. किती? 49,000. 49. चला चेक करा अजून काय राहत आहे का? कुठली साइड मोठी आहे? क्रेडिट साइड मोठी आहे. किती आहे? किती? 55. 55 रॉंग. 49 तर इथंच आहे. 49 + 8 इज 57. येस, घ्या. 57,600.
एंट्रन्स फी किती आहे 8,000. साधं इथून बघून लिहिताना आपण चुकतोय. हाच हाच म्हणणं आहे बोर्डाचं. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. चला झालं. किती आला सरप्लस? किती? सरप्लस आहे 5,900 आणि तो मॅच होतो हे बघा 5,900. सरप्लस इज मॅचिंग. आणि त्याचं डेफिनेशन लिहायला विसरू नका. टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. पण व्हेरीफाय करा बरोबर आहे ना. 5900 इज दॅट करेक्ट? डन.